जय शिवराय मित्रांनो, नाव माझं उमेश. बैलपोळा हे नाव जरी असलं तरी आपण फक्त बैलच नाही तर बाकी गुरांना सुद्धा पाण्याने मस्त धुवून घेतो, त्यांच्या शिंगांना कलर वगैरे देतो. सर्वात अगोदर गाईला धुवून घेतलं, त्यानंतर म्हशीला धुवायला घेतलं. तुम्हाला तर माहीतच आहे, म्हशीची जात म्हणलं की अंग भरवायला एक नंबर. म्हशीचं अंग खूप जास्त भरलं होतं, त्यामुळं मस्त घासून तिला धुवायला लागलो. पप्पा आणि भाऊ आणखी शेतामध्ये आले नव्हते, एकटाच असल्यामुळं एक एक गुरं धुवायला घेतली. म्हैस धुवून झाल्यानंतर लगेचच त्या शिंगांना कलर द्यायचा होता. घरून येतानाच कलरचे डबे घेऊन आलो होतो. शिंग सुकल्यानंतर लगेचच कलर द्यायला घेतला. म्हशीला सिंगल कलर दिला. म्हशीवरती हा कलर चांगला सूट होतो. त्यानंतर गोरं धुवायला घेतलं. काही भागात गोऱ्याला खोंडही म्हटलं जातं, आमच्याकडं गोरं म्हणतात. गोरं इकडं तिकडं पळत होतं, त्यामुळं धुवायला थोडीशी परेशानी पण होत होती. पूर्ण धुवून झाल्यानंतर त्याच्या शिंगालाही असा कलर दिला. गोऱ्याचे शिंग छोटे आहेत, त्यामुळं सिंगल कलर दिला. आणि भगवा कलर या कारणामुळे दिला नाही, कारण की ऑलरेडी त्याचा कलर लाल आहे आणि तो कलर सूट होणार नाही, त्यामुळं त्याला पारवा कलर दिला. पारवा कलर देऊन झाल्यानंतर हा आमचा रेडा, ज्याला आमच्याकडे हाल्या म्हणतात, त्याला पण धुवून घेतलं आणि त्याच्या शिंगांनाही कलर देऊन घेतला. अशा पद्धतीनं शेतातील सर्व गुरांना धुवून मस्त त्यांना कलर दिला. हे आमच्या गुरांच्या फॅमिलीतला नवीन मेंबर 2-3 दिवसापूर्वीच जन्म झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं म्हैस, गाय आणि गोरं धुवून बाहेर बांधली. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.